योजना आहेत या योजनांची माहिती देणं, ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट ही आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतो। त्याचा शुभारंभ उद्यापासून होईल। मी सांगितलं ना, मी स्वतः उद्या 15 कुटुंबांना भेट देणार, त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार। कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं। आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ। आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे, तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली, 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला, म्हणजे खाजगी कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करेल, आपल्या सरकारी महामंडळ असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल, पण त्याचं स्टायपंड जे आहे, प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे। आतापर्यंत इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली। म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं। त्याचबरोबर 3 सिलेंडर, गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला, तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं। त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादे ज्येष्ठ नागरिक आहे तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ कसा मिळेल, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत, त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं। त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण, तर शेतकरी जे 7.5 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात, त्यांचं आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांची माहिती मागवणं। शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल, परंतु त्यांना हे आपण माफ केलेली माहिती त्यांना आपल्याकडून दिली पाहिजे। त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण, आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणार आहेत त्यांना देखील किट देतो भांड्यांचं, आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं। म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेक लाडकी लखपती आहे, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठ नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलंय। त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे, आणि पूर्ण परिवाराला लाभ देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत। मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय, आणि पहिल्यांदा घडतंय, त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला। शासन आपल्या दारी म्हणजे काय, लाभ तर होते, योजना पण होत्या, लाभार्थी पण होते। आपण इथं पाहिलंच आहे की आता मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी लाईव्ह येऊन अपडेट दिली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने जे काही योजना राबविल्या आहेत, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर महिलांपर्यंत पैसे पोहोचलेच आहेत। त्यानंतर वयोश्री योजना आहे, जे वयोवृद्ध लोकांसाठी आहे, युवकांसाठी बरेचशा योजना राबविल्या आहेत, तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे। महाराष्ट्र शासन जे काही योजना देत आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे, नक्कीच जाऊन पाहू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।